उत्तम शुक्रवारच्या भक्तीला आपण प्रारंभ करत आहोत. आपण प्रार्थना करू. देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला यावेळेला मान महिमा धन्यवाद देतो. या उत्तम शुक्रवारच्या दिवशी तू आम्हाला तुझ्या उपासना मंदिरात आणलेला आहेस. आमच्या तारणासाठी, पापाची खंडणी भरून देण्यासाठी तू आपला पुत्र प्रभू श्री ख्रिस्ताला या भूतली पाठवलंस. आणि प्रभू, आज शुक्रवार म्हटलेल्या दिवशी त्याने आपला प्राण, आपलं निष्कलंक रक्त त्या वधस्तंभावर सांगितले. आमच्यासाठी त्याने दुःख सहन केलं. त्याची आठवण प्रभू आम्ही करत असताना आमचं सहाय्य कर. एक एक विचार, दुष्ट विचार, युक्त्या आम्हापासून दूर केलं. कारण आमचा महान प्रवेश शुद्धीचा आहे. आज सर्व जगामध्ये वेगवेगळ्या विश्वासातील मंडळ्या ज्या आहेत त्या गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार पाळत आहेत. आजच्या या शुक्रवारला उत्तम शुक्रवार असं म्हटलेलं आहे, कारण या उत्तम शुक्रवारच्या दिवशी वधस्तंभावरती आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताला खिळलेलं होतं. आणि आजच्या दिवसाचं महत्त्व जर काय असेल तर जर समजा वधस्तंभच नसता तर काय झालं असतं. आम्ही जर हा बारकाईने विचार केला तर वधस्तंभ नसता तर पुनरुत्थान झाले नसते. वधस्तंभ जर शुक्रवारी नसता तर प्रियानो रविवारी तिसरा दिवस उजाडला नसता की ज्या दिवशी प्रभू श्री ख्रिस्त पुनरुत्थित झाला. ती घटनाही झाली नसते. आणि म्हणून आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे. आजच्या दिवसाला उत्तम म्हटलं जातं, कारण मानवाच्या पातकांची क्षमा करून स्वर्ग प्राप्तीचा मार्ग खुला करण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्ताने स्वतःचं प्राण अर्पण केलेलं आहे आणि खूप मरण त्याने सहन केलेलं आहे. आणि म्हणूनच स्वतः प्राण देऊन इतरांचं तारण करण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे. आणि म्हणूनच या आजच्या दिवसाला उत्तम शुक्रवार असं म्हटलेलं आहे. आणि हे उत्तम का आहे हे जर समजायचं असेल तर त्याच्या विरोधामध्ये वाईट काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. जेव्हा वाईट काय आहे हे समजणार त्यावेळेला आजच्या शुक्रवाराला उत्तम का म्हणतात हे आपल्याला कळायला लागेल. मग मी विचार करू लागलो वाईट काय आहे, आणि मग मला असं दिसून आलं की देवाचं वचन म्हणतं की सर्वांनी पाप केलं आहे आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले आहे. जन्मजात मनुष्य ह्या पापी आहे आणि म्हणून ह्या पापी मनुष्याला त्याच्या पातकांची क्षमा होणं गरजेचं आहे. कारण पापाचा मनुष्य जो आहे त्याचा शेवट म्हणजे नरकच आहे. मग ते पाप लहान असो किंवा मोठे असो, प्रत्येक पापी मनुष्याचा शेवट हा नरकामध्ये जाऊन पोहोचत होता. आणि म्हणून तिथून वाचवण्यासाठी, या वाईट अवस्थेपासून बाहेर काढण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्त वधस्तंभावरती गेलेला आहे. आणि म्हणून ही चांगली बाब आहे, ही उत्तम बाब आहे. मी पापी कसा आहे हे जर तुम्हाला आणि मला कळायचं असेल तर पवित्र वचनाच्या द्वारे प्रभू आम्हाला हे शिकवतो की प्रत्येक मनुष्य हा पापी आहे आणि सुवार्तेने आमच्या पातकांची क्षमा केलेली आहे. त्याचं भान आम्हाला मिळतं आणि आम्ही देवाकडे परत जातो. आणि म्हणून आजचा दिवस हा उत्तम आहे, कारण आम्हाला पुनरुत्थानाचा आनंद मिळावा ही देवाची इच्छा होती. आमच्या पापामुळे देवाला आलेला जो क्रोध आहे तो येशू ख्रिस्तावरती घालणे जरुरी होते. आणि जो आम्हासाठी आमच्या ऐवजी आमच्या जागी त्या वधस्तंभावरती मरण पावलेला आहे त्या येशू ख्रिस्ताला वधस्तंभी जाणं आवश्यक होतं. कारण जोपर्यंत तो आपलं स्वतःच रक्त सांडत नाही तोपर्यंत आमच्या पातकांची क्षमा होणार नव्हती. आणि म्हणून सर्व राष्ट्रावरती पापामुळे जो देवाचा क्रोध आलेला होता तो क्रोध निवारण करण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्ताला वधस्तंभावरती जाणे गरजेचे होते. वधस्तंभावरील मरण हे क्रूर मरण होतं. ते काय फार उंच वधस्तंभ नसत, जास्तीत जास्त या टेबलाच्या उंची एवढे त्याच्या खालच्या भागापर्यंत त्या गुन्हेगारांचे पाय येत असत. आणि मग असं म्हटलेलं आहे की वधस्तंभी दिल्यानंतर त्याचा पाहिजे तेवढा छळ केल्यानंतर सर्व लोक निघून जात असत आणि मग रानातली रात्रीची हिंस्त्र पशु येत असत आणि लचके तोडून त्या गुन्हेगाराचे शरीर सगळे खात असत. एवढ्या खालच्या पातळीपर्यंत वधस्तंभ लावलेले असत. आणि म्हणून प्रियानो या ठिकाणी आम्ही पाहतो की वधस्तंभावरचं मरण हे क्रूर असायचं, ते दयाहीन असायचं.
त्याच्यामध्ये दुःख भरलेलं असायचं आणि अशा या गोष्टीमधून देव आम्हाला सुटका कशी करू शकतो, अशा या वधस्तंभावरती मरण पावलेल्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे देव आमच्या पातकांची क्षमा कशी करू शकतो, या शंकेला आमच्या मनामध्ये काही थारा नाही. कारण वधस्तंभावर आम्हास छळ, अपमान, क्रूरता दिसते, पण त्याचबरोबर वधस्तंभावरती आम्हाला देवाचं प्रेम देखील पाहायला मिळतं. कारण योहान 3:16 मध्ये आम्ही वाचतो, देवाने आम्हाला एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला, यासाठी की जो कोणी त्या वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्तावरती विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आणि म्हणून स्तोत्र संहिता 85 आणि 10 मध्ये असं लिहिलेलं आहे, देवाचे खरे प्रेम त्याच्या भक्तांना भेटेल, चांगुलपणा आणि शांती त्याचे चुंबन घेऊन त्याचे स्वागत करेल. वधस्तंभ हा असा एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आम्हाला चांगुलपणा आणि शांती एकमेकाचं चुंबन घेताना पाहत आहे. आणि म्हणूनच वधस्तंभावर असताना देखील परमेश्वराने आम्हावरती प्रेम केलं, वधस्तंभावर असताना देखील परमेश्वराने आम्हाला क्षमा दिलेली आहे. आणि वधस्तंभ हे योग्य असे एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आम्ही केलेल्या पातकांची क्षमा परमेश्वराने ख्रिस्त येशूमध्ये केलेली आहे. आमची शिक्षा त्याने स्वतःवर घेतलेली आहे. लूकास पत्र 12 आणि 2 वचनामध्ये आम्ही ही गोष्ट पाहतो. आणि म्हणून या उत्तम शुक्रवारच्या दिवशी चर्च जे आहे हे चर्च आपलं लक्ष वधस्तंभावरती केंद्रित करतं. परवा पुनरुत्थानाच्या दिवशी जेव्हा आपण चर्चला येऊ त्यावेळेला वधस्तंभावर आमचं लक्ष नसणार, तर कबरेवरती असणार. प्रभू श्री ख्रिस्त मरणातून उठला त्या कबरेवरती आपलं चर्चचं लक्ष असणार आहे. आणि म्हणून आजचा जो दिवस आहे त्या दिवशी आम्ही हे विसरता कामा नये की आमच्या पातकांसाठी प्रत्येकाने वैयक्तिक रीतीने जर म्हटलं तर माझ्या पातकांसाठी वधस्तंभावरती प्रभू श्री ख्रिस्त मरण पावलेला आहे. माझी पापे घेऊन तो त्या वधस्तंभावरती गेला, कारण पापाचं वेतन मरण आहे. जो व्यक्ती पाप करेल तो मरेल, खास मरेल असं म्हटलेलं आहे. आणि आम्ही मरू नये, आमचा कायमचा नाश होऊ नये म्हणून ख्रिस्ताने येशूने ते मरण स्वतःवरती घेतलं आणि आमच्यासाठी तो मेला आणि मरणावरती तो विजयी झालेला आहे. स्वतः निर्दोष असताना, स्वतः निष्कळंक असताना त्याने मरण पत्करलेलं आहे. आणि म्हणून त्याचं मरण जे आहे हे आमच्या पापांची शिक्षा त्याने स्वतःवर घेतलेली आहे. ज्या ठिकाणी आम्ही खेळले जाणं गरजेचं होतं त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त आमच्या बदली गेलेला आहे. ही गोष्ट पेत्राने त्याच्या पहिल्या पत्रातील 3 अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये लिहिलेली आहे. आम्ही अनेकदा वधस्तंभाकडे येतो, परंतु प्रियानो हे लक्षात ठेवलं पाहिजे की येशू एकदाच सर्वांच्या सर्व पातकांसाठी मरण पावला. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही वधस्तंभापाशी येतो त्यावेळेला आमचं देवाशी तुटलेलं नातं जे आहे ते जुळलं जातं आणि आम्ही परमेश्वराबरोबर समेट करू शकतो. आणि म्हणून वधस्तंभ हा अत्यंत महत्वाची जागा आहे. वधस्तंभ हे असे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी मनुष्य आणि देव यांच्यामध्ये समेट झाला. ख्रिस्ताने आम्हावरती स्वतःचा प्राण अर्पण करून बलिदान केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी देवाचं प्रेम, देवाची क्षमा त्या वधस्तंभापासून आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि याच कारणास्तव उत्तम शुक्रवारच्या दिवशी वधस्तंभावरच्या 7 वाक्यावरती आपण मनचिंतन करत असतो. ही 7 वाक्य त्याला शब्द असे म्हटलेलं आहे, शेवटचे शब्द म्हटलेला आहे. आणि या 7 शब्दांच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या मनातील जे विचार होते ते मांडलेले आहे. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरण पावला जेणेकरून मनुष्याच्या पापांची खंडणी भरून पाप क्षमा मनुष्य मात्राला दिली जावी. आणि याच कारणास्तव तो आम्हावरती प्रेम करतो. शासन करण्याऐवजी परमेश्वर आम्हावर प्रेम करतो. हे वधस्तंभापासून आपल्याला शिकायला मिळतं. आमच्यासाठी तो घायल झाला, आमच्यासाठी त्याने छीटू सहन केली, आमच्यासाठी त्याने क्रूर मरण सहन केलेलं आहे, वधस्तंभ वाहिलेला आहे. आणि पुढे आम्ही पाहतो की शेवटी गोलगोथा या ठिकाणी काल्वरीच्या टेकडीवरती येशू ख्रिस्ताला 2 लुटारूंच्या मध्ये खेळण्यात आलेला आहे. हे दाखवण्यासाठी जगाला की हा देखील गुन्हेगार आहे, त्या 2 गुन्हेगारांसारखं. आणि स्वर्गाच्या राज्याचा पुत्र येशू ख्रिस्त हा आमचा राजा आहे, त्याला गुन्हेगारांच्या बरोबर गुन्हेगार ठरवण्यात आलेला आहे. आणि तरी तो गप्प राहिलेला आहे आमच्या पातकांची क्षमा व्हावी म्हणून. तो जर चिडला असता,
देवापासून जर त्याने सैन्य मागवलं असतं तर एका क्षणामध्ये तो जिंकला असता, सगळे माणसं मरून पडले असते. पण मग त्याच्या तारणाची योजना आमच्या अखंडित राहीच नसते प्रियानो, ती खंडित झाले असते, ते तुटले असते आणि आम्ही नरकामध्ये टाकले गेलो असतो. हे होऊ नये म्हणून इतका सगळा छळ प्रभू येशू ख्रिस्ताने शांत राहून त्या सहन केलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, मृत्यूपूर्वी जे बोललं जातं ते फार महत्वाचं असतं. आणि मृत्यूपूर्वी जे माणसं काही सांगतात ते त्यांच्या हृदयापासून सांगत असतात, त्याला काहीतरी किंमत असते, ते मूल्यवान असतात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या शेवटच्या घटकेला वधस्तंभावर असताना मरण्यापूर्वी त्याने जे 7 वाक्य उद्गारलेले आहेत, 7 वाक्य जी त्यांनी म्हटलेली आहेत, ती अत्यंत मोलाची आहे. येशूच्या अंतःकरणामध्ये जे चाललेलं आहे ते त्यानं 7 शब्दांच्या द्वारे आम्हापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, या 7 शब्दाकडे आपण थोडक्या वेळेमध्ये लक्ष देणार आहे. या 7 शब्दांपैकी पहिली जी 3 शब्द आहेत, ती पहिली जी 3 वाक्य आहेत ते लूक शुभवर्तमानामध्ये आढळतात. त्यानंतरची 3 वाक्य आपल्याला योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आढळतात आणि 1 वाक्य मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये आढळतं. आणि जे वाक्य आपल्याला किंवा जो शब्द मार्काने सुद्धा लिहिलेला आम्हाला पाहायला मिळतो. अशा प्रकारे मत्तय आणि मार्क हे देवाकडे याचना येशू करत आहेत त्याचं वर्णन करतात. लूक हा आपल्या शुभवर्तमानामध्ये येशूच्या 3 शब्दांबद्दल वर्णन करत असताना येशू छळणाऱ्यांसाठी क्षमा कशी मागत होता, त्याने पश्चातापी चोराला सुखलोकाची देणगी कशी देऊ केली आणि स्वतःचा आत्मा देवाच्या हाती कसा सोपवला हे लूक लिहितो. योहान त्याच्या पुढे लिहितो की येशू ख्रिस्ताने आईची आणि योहानाची कशी काळजी घेतली, त्याला तहान कशी लागली, लोकांनी त्याला काय दिलं आणि पृथ्वीवरचं त्याचं जीवन कसं संपुष्टात आलं, त्याचं काम त्याने कसं पूर्ण केलं, या गोष्टीचं वर्णन योहान लिहित आहे. आणि अशा प्रकारे या गोष्टी त्या येशू ख्रिस्ताच्या शेवटच्या शब्दांच्या मध्ये सामावलेल्या आहेत. त्याच्याकडे आपण थोडक्या वेळेमध्ये लक्ष देणार. पहिला शब्द आहे लुकाने लिहिलेले शुभवर्तमान 23वा अध्याय आणि 34व्या वचनामध्ये. तो शब्द असा आहे की त्याला छळ करत असताना, वधस्तंभावरती खेळलेला असताना प्रभू येशू ख्रिस्त मोठ्याने म्हणाला, हे बापा, यांना क्षमा कर, कारण हे काय करीतात हे त्यांना समजत नाही. लुकानेच फक्त हे पहिलं वाक्य लिहिले बरं का, बाकी कुठल्याही शुभवर्तमानकाराने आपल्या शुभवर्तमानामध्ये याचं वर्णन केलेलं नाही. इतरांना क्षमा करण्या एवढं येशूचं मन मोठं होतं, येशूचं मन विशाल होतं, हे लूक आपल्याला समजावून सांगत आहे. मरण पत्करलेलं असताना देखील, सगळे लोकांच्या नजरेमध्ये क्रूरता दिसत असताना देखील प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबद्दल क्षमा मागत आहे. पहिलं वाक्य, पहिला शब्द हा क्षमेचा आहे. वधस्तंभ हे क्षमेचं प्रतीक आहे. वधस्तंभावरती प्रभूने आमच्या पातकाची क्षमा केलेली आहे आणि त्याचं प्रतीक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळलेलं आहे. आम्हाला अनंतकालिक जीवन मिळावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आपला स्वतःचा प्राण त्या वधस्तंभावर दिला. आणि म्हणून योहानाचं पहिलं पत्र, पहिला अध्याय आणि 9व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, जर आम्ही आमची पापे कबूल करतो तर आमच्या पापांपासून आम्हाला क्षमा करण्यास देव विश्वासू आणि न्यायी आहे आणि आम्हाला सर्व अनितीपासून तो शुद्ध करतो. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती आम्हा करता मरण पावला म्हणून सर्व अशुद्धतेपासून तो आम्हाला स्वतःच्या रक्ताने शुद्ध करतो, आम्हाला स्वच्छ करतो, आम्हाला तो धुतो आणि देवाची मुलं या नात्याने देवाशी तो आम्हाला जोडतो. आणि म्हणून चर्चसाठी उत्तम शुक्रवार अत्यंत महत्वाचा दिवस आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा या वधस्तंभावरून पहिलं वाक्य बोललेलं आहे, ती विनंती आहे आणि या विनंतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांसाठी मध्यस्थी केली आणि तो असं म्हणाला, यशायाचा ग्रंथ 53 अध्याय 12 वचनामध्ये लिहिलेला आहे, त्याने बहुतेकांसाठी मध्यस्थी केलेली आहे. पहिलं वाक्य हे देवाने इतरांसाठी क्षमेची प्रार्थना केलेली दिसून येते. पहिलं वाक्य हे मध्यस्थीचं वाक्य आम्हाला पाहायला मिळतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त देवाला प्रार्थना करताना म्हणतो, हे बापा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. आता मी समजत नाही या शब्दावरती विचार करू लागलो आणि मग मला असं समजलं की न समजता काही करणं याला इंग्रजी भाषेमध्ये इग्नोरन्स म्हणतात किंवा इग्नोरंट म्हणतात. म्हणजे या गोष्टीची मला माहिती नाही, त्यामुळे मी जर करायला लागलो, काही चुकलं तर ते मला माफ होणार आहे.
कारण मला त्या गोष्टीचं ज्ञानच नाहीये. आणि येशू ख्रिस्ताने नेमकं तीच प्रार्थना केली की प्रभू हे काय करतात यांचं ज्ञान त्यांना नाही, आणि म्हणून त्यांना तू काय कर, क्षमा कर, असं परमेश्वराने येशू ख्रिस्ताने देवाकडे प्रार्थना केलेली आहे. हे जे लोक येशूचा छळ करत होते, वधस्तंभावर त्याला खिळून मारू पाहत होते, मृत्यूच्या दाढेमध्ये त्याला लोटत होते, त्या सर्वांना काही कळतच नव्हतं का त्यांना जे कळत होतं ते वेगळं कळत होतं का? ते सर्वच अज्ञानी होते का? एकही शहाणा असू नये का? मी विचार करू लागलो आणि मग मला शास्त्रातून उत्तर मिळालं. करिंथराच्या पहिल्या पत्रामध्ये संत पाऊल असं म्हणतो, 2रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, ते ज्ञान येशू ख्रिस्ताला मसीहा म्हणून या भूतली पाठवलं आणि त्याच्या वधस्तंभी जाणारे सर्व मानवाच्या पातकांची क्षमा होणार होती, सर्वांना तारणी देणगी मिळणार होते. हे ज्ञान जे आहे हे युगातल्या अधिकाऱ्यांतील कोणालाही कळत नाही. कारण संत पाऊल पुढे असं म्हणतो, त्यांना जर कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खेळले नसते, वधस्तंभावरती खेळले नसते. कारण वधस्तंभ हा त्यांना अडखळत होता. हे अज्ञानी काय होते, कारण ते मसीहाची वाट पाहत होते. घोड्यावर स्वार होऊन सैनिकांसह येणारा मसीहा त्याची ते वाट पाहत होते, आणि म्हणून मसीहावर त्याचे जे राज वैभव आहे, त्याचा जो लवाजमा असेल, त्याच्या तुलनेमध्ये हा मसीहा जो काम करून शेवटी याला क्रूरतेने वधस्तंभावर खेळलं जात आहे, यांचा मेळ काही त्या यहुद्यांना घालता येईना. ते गोंधळले होते, आणि म्हणून ते पिलाताला आणि हेरोदाला म्हटले, याला वधस्तंभी खेळा, हा आमचा मसीहा होऊच शकत नाही. ते गोंधळून गेले आणि त्यांनी येशूला ओळखलंच नव्हतं. ते ज्ञान त्यांना प्राप्त झालंच नव्हतं. आणि म्हणून पेत्र प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय आणि 36व्या वचनामध्ये म्हणतो, यास्तव इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारलेला आहे. पेत्र या ठिकाणी सरळ सरळ यहुद्यांना नावं ठेवत आहे, यहुद्यांना दोषी ठरवत आहे. आणि मग पुढे 3रा अध्याय 15व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, तुम्हीच जीवनाच्या अधिकाऱ्याला जीवे मारलेले आहे. जो जीवन घेऊन तुमच्याकडे आला होता त्याचाच जीव तुम्ही घेतलेला आहे. तुम्ही म्हणजे फक्त इस्रायलच नाही बरं का. तर जर आम्ही बारकाईने विचार केला तर आम्ही देखील त्यामध्ये सहभागी झालेलो आहे. आम्ही जे पाप केलेले आहे किंवा करत आहोत त्या आमच्या पातकांची क्षमा व्हावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभी जावं लागलेलं आहे. आम्ही जर पाप केलं नसतं तर येशूला वधस्तंभी जाण्याची गरज भासली नसती. संत पावलाने तुम्ही जीवनाच्या अधिकाऱ्याला जीवे मारले, हा जो तुम्ही शब्द आहे याची यादी मोठी केलेली आहे. आणि तो असं म्हणतो रोमकरास पत्र 3रा अध्याय 23व्या वचनामध्ये की सर्वांनी पाप केला आहे आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले आहे. सर्वांनीच पाप केलेलं आहे, फक्त यहुद्यांनीच नाही, सर्व मनुष्य. आणि मग पुढे पेत्र 3रा अध्याय प्रेषितांची कृत्य आणि 17व्या वचनामध्ये असं म्हणतो, बंधुजन हो, मी हे जाणून आहे की तुम्ही हे सर्व जे केलेलं आहे, येशूला वधस्तंभावर खेळण्याचं कार्य जे केलेलं आहे ते तुमच्या अज्ञानामुळे केलेलं आहे. आणि तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही केलं, कारण तुमचे अधिकारी देखील आंधळे झालेले होते, ते देखील अज्ञानी झालेले होते. हो, येथे पुन्हा तोच शब्द पेत्र बोलत आहे, तुम्ही इग्नोरंट होता, तुम्ही अज्ञानी होता. आणि म्हणून प्रियानो तो त्यांना पश्चातापाचं आव्हान करत आहे. इनोसन्स म्हणजे निष्पाप, निष्कलंक. यहुदी आणि अधिकारी काही निष्कलंक नव्हते, इनोसन्स नव्हते ते, तर ते इग्नोरंट होते, ते अज्ञानी होते. आणि म्हणून संत पेत्र त्यांना पश्चाताप, वधस्तंभी अज्ञानतेपणे जाणतेपणाने आम्ही जर काही पाप केलेला असेल तर प्रभू आम्हाला विनंती करत आहे की आम्ही ख्रिस्ताकडे वळावे, आम्ही देवाकडे क्षमा मिळवावी, मागावी. आजही प्रभू आम्हाला क्षमा करण्यास तयार आहे. आणि हीच गोष्ट आम्हाला 2ऱ्या वाक्यामध्ये पाहायला मिळते. लुकाचं शेवटमान 23वा अध्याय आणि 43व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रभू येशूला वधस्तंभावर खेळले असता जो पुढारी होते, जे सैनिक होते आणि जे इतर लोक जमा झालेले होते, त्या सगळ्यांनी येशूची थट्टा केलेली आहे. एवढंच नाही तर येशूच्या दोन्ही बाजूला 2 लुटारूंना त्यांनी खेळलेलं आहे. आणि मग ओळखलेला आहे. तो म्हणतो आपल्या मित्राला वचन 41 मध्ये, आपली शिक्षा योग्य आहे, कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणास मिळत आहे. पण या माणसाने काय
काहीही अयोग्य केले नाही. कधी आम्ही ह्या गोष्टीचा विचार केला का? आम्ही चर्चला येतो आणि परत जातो, संदेश ऐकतो आणि परत जातो, पण कधी आम्ही येशूच्या जीवनाकडे अवलोकन केलेलं आहे का? मी जो आज आहे, जो आज मी आनंदाने देवाची स्तुती आराधना करत आहे, त्यामागे प्रभू येशू ख्रिस्ताचे काय हाल झालेले आहेत, त्याचा किती छळ झालेला आहे. त्या येशूच्या फोटोकडे जरी पाहत बसलात तरी त्याच्या जीवनातील अनेक गुप्त गोष्टी तुमच्या समोर देव प्रगट करेल. आणि मग तो जो पश्चातापी लुटारू आहे तो येशूकडे पाहून म्हणतो वचन 42 मध्ये, हे येशू, तू आपल्या अधिकाराने, राज्य अधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर. तेव्हा माझी आठवण कर. त्या येशूच्या 2 शिष्यांनी ज्यांनी येशूला विनंती केली की तुझ्या स्वर्गीय राज्यामध्ये तू जेव्हा राजा म्हणून येशील त्यावेळेला मला एका हाताला ठेव आणि या माझ्या भावाला दुसऱ्या हाताला ठेव. त्याच्यापेक्षा लुटारूची प्रार्थना किती आशीर्वादित आहे. तो असं मला कुठे बसव म्हणत नाही, उजवीकडे बसव, डावीकडे बसव किंवा तुझ्या मंदिराचा द्वारपाळ बनव, अशा भानगडीत हा पडलेला नाही. हा लुटारू खरोखर पश्चातापी झालेला होता. त्याने त्याची अवस्था जाणली, येशू कोण आहे हे त्याने ओळखलं आणि म्हणून तो त्याला म्हणतो की तुझ्या बाजूला वधस्तंभावरती मी एक पश्चातापी लुटारू खेळलेला होता, एवढी आठवण कर. जेव्हा तू राजा म्हणून येशील त्यावेळेला त्याला काय दिसलं असेल त्या येशूमध्ये? ते 39 फटक्याने पाठीचा खिमा झाला होता, चेंदा मेंदा झालेला होता, रक्त पाठीतून वाहत होतं, डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घातलेला होता, त्या डोक्यामधून रक्ताचे ओघळ निघत चाललेले होते. आणि त्या भयान शांततेमध्ये येशूच्या हातापायाचे कुऱ्हाडी खेळे मारलेले होते, छिद्र मोठं झालेलं होतं आणि 6-7 तास त्या वधस्तंभावर लटकल्यामुळे ते छिद्र आणखी मोठे होत चाललेले होते. आणि जसजसे ते छिद्र त्या जखमा ज्या मोठ्या होत होत्या त्यातून रक्त जास्त वाहत चाललेलं होतं. हे सगळं पाहिलं त्याने. त्यामध्ये त्याला राजे पण काय दिसलं, राजाचा काय गुण त्या येशूमध्ये त्याने पाहिला? कधी विचार केला का आपण या गोष्टीचा? पण त्या लुटारूने केलेला आहे. त्याचा बघण्याचा दृष्टिकोन अगदी मनापासून येशूकडे तो पाहत होता, न्याहाळत होता. त्याला हे कळून चुकलं होतं की याचा काही गुन्हा नसताना याला वधस्तंभी खेळलेला आहे. आणि एवढा छळ होत असताना देखील हा काही बोलत नाही, म्हणजेच हा कोणीतरी मोठा मनुष्य आहे. त्याने येशूमध्ये भविष्यामध्ये त्या येशूचं राज वैभव पाहिलेला आहे आणि म्हणून जे दिसत नाही ते आहे असा विश्वास ठेवून तो येशूला असं म्हणतो की जेव्हा तू राज्याधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. माझी काय तुला त्यावेळेस दया करता, म्हणजे काही त्याचा विश्वास होता का लुटारूचा की हा येशू पुन्हा मरणातून उठणार आहे? त्याला हे कळलं होता का की येशू ख्रिस्त पुन्हा राजा म्हणून येणार आहे आणि त्यावेळेला मेलेले उठवले जाणार आहे? म्हणूनच तर तो असा बोलला का की जेव्हा तू राज्य अधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. त्या चोराच्या, त्या लुटारूच्या मनामध्ये किती विचार चाललेले होते. आणि त्याने येशूकडे अवलोकन केलं. त्या जखमांनी रक्ताने माखलेल्या येशूमध्ये त्याला येशू राजा दिसला, येशूचा अधिकार दिसला, येशूचं सामर्थ्य दिसलं. कदाचित तो येशू बरोबर पिलाताच्या वाड्यामध्ये असणार आहे. ज्या वेळेला पिलाताने येशूला विचारलं तू राजा आहेस का, नाही का, त्यावेळेला येशूने दिलेले जे उत्तर आहे ते कदाचित त्या लुटारूने ऐकलेलं असावं. माहित नाही काय काय झाली घटना, पण त्याने येशूवर विश्वास ठेवला. मरताक्षणी त्याने विश्वास ठेवलेला आहे. आणि येशूने पण देखील प्रियानो लगेच काय दिलेलं आहे? समाधान दिलेलं आहे. लागलेच येशू त्याला असं म्हणतो, मी तुला खरे सांगतो आज तू बस बरोबर सुखलोकात असशील. वचन 43 मध्ये लिहिलेलं आहे. आदामाने पाप केले आणि स्वर्गास तो मुकला, स्वर्ग मनुष्यापासून दूर गेला निघून. आणि हा दुसरा आदाम जो प्रभू श्री ख्रिस्त आहे तो आला आणि त्याने आपला प्राण अर्पण केला, आपलं रक्त त्या वधस्तंभावर सांडलं आणि आम्हाला, आम्ही जे स्वर्ग हरवून बसलो होतो त्या स्वर्ग आम्हाला देणगी म्हणून दिला. हो प्रियानो, त्याला पॅराडाइज लॉस्ट म्हटलेलं आहे आणि पॅराडाइज रिगेन्ड म्हटलेलं आहे. एकदा आम्ही स्वर्गाला मुकलो, पॅराडाइज हरवला, सुखलोक आमच्यापासून हरवला होता, पण येशूमुळे पुन्हा आम्हाला सुखलोक देण्यात आलेला आहे. आणि म्हणून तो लुटारूला असं म्हणतो की
तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. मानवाने पाप केलं आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहे, पण देवाने येशूमध्ये आम्हाला पुन्हा प्रायश्चित्त करून स्वर्गामध्ये प्रवेश दिला. केवळ देव आमच्यावर प्रेम करतो म्हणून. आणि म्हणून प्रभूने आम्हावरती एवढं प्रेम केलेलं आहे की त्याने आमचा नाश होता होता स्वतःचा पुत्र पाठवून आमचा बचाव केलेला आहे आणि आम्हाला पुन्हा मूळच्या स्थितीमध्ये प्रस्थापित केलेला आहे. पुन्हा आम्हाला स्वर्गामध्ये येण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. जेव्हा पश्चातापी लुटारूला येशूने खात्री दिली की तो आज माझ्याबरोबर सुखलोकात असेल, त्या अर्थी येशू सांगू इच्छित होता की मला पृथ्वीवर दिलेलं हे एक काम बाकी होतं, ते पण मी आज पूर्ण करत आहे. तूच एक थांबलेला होतास देवाच्या योजनेमध्ये, तारणाच्या योजनेमध्ये. लुटारूला पहिलं स्थान मिळालं बघा, आणि त्याने येशूला ओळखलं. जे येशू ख्रिस्ताला ओळखतात त्यांना सुखलोकामध्ये जाण्याची संधी प्राप्त होते. तो इकडे तिकडे जाऊ शकणार नाही. एकदा सुखलोकात गेले की नरकाचा भागीदार तो होऊ शकणार नाही. आणि म्हणून आयुष्यभर लुटाव्याचं काम केलेलं आहे, पण मरता क्षणी प्रियानो त्याने येशूला ओळखला आणि आपला तारणारा म्हणून मनामध्ये स्वीकारल्याने त्याला जिवंत असतानाच येशूने खात्री दिली. तुम्ही आणि मी जिवंत असतानाच येशू आम्हालाही खात्री देतो की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल तो मरणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन. अजून काय? हे सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी, तारण मिळवण्यासाठी लुटारू बनण्याची गरज नाही. त्या लुटारू सारखा एकदम वधस्तंभावरती जाऊन मरता मरता येशूला स्वीकारायचं, झटकन स्वर्गात जायचं असंही आमच्यासाठी प्रभूने नेमून ठेवलेलं नाही. प्रभूने आम्हाला आयुष्य दिलेलं आहे. त्या बिचाऱ्या लुटारूला प्रियानो वेळ नव्हती, तो मरणार होता हे त्यालाही ठाऊक होतं आणि येशूलाही ठाऊक होतं. त्या वधस्तंभावरती सुटका नव्हतीच आता, कारण ही शेवटची पायरी होती मरणाची. आणि म्हणून त्या उद्धट चोराने येशूला जरी म्हटलं की तू स्वतः खाली उतर आणि आम्हाला पण खाली उतरव, तो प्रकार होणार नव्हता. आणि म्हणून प्रभूने आम्हाला जे जीवन दिलेलं आहे, जे आयुष्य दिले, मर्यादा दिलेली आहे, त्यामध्येच आम्हाला प्रभूला स्वीकारायचं आहे आणि देवाला आवडेल असं जीवन जगायचं आहे. त्या पश्चातापू लुटारूने येशूचे निर्दोषत्व जाहीर केलं. याने तर काही केलेलं नाही अपराध, आणि तरी याला सजा दिली जात आहे. आम्ही जे अपराध केलेले त्याचं योग्य फळ आम्ही उपभोगत आहे, पण याने काहीच केलेलं नाही. येशूचं निर्दोषपण त्याने जाहीर केलं. तुम्ही कधी म्हटलंय असं? तुम्ही कधी अशा दृष्टिकोनातून मी आणि तुम्ही पाहिले का येशूला की विनाकारण त्याला माझ्यासाठी त्या वधस्तंभात खेळलं? कधीच ना. आम्ही विचारच करत नाही या गोष्टीला. पण जर बारकाईने विचार केला तर आमचं तारण झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही येशूचे राजपण ओळखलं पाहिजे. भविष्यामध्ये येणाऱ्या प्रभूचं राज्य आम्ही पाहिलं पाहिजे, जे या लुटारूने पाहिलेलं आहे. आणि म्हणून इब्री लोकांस पत्र 7वा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, म्हणून जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंत काळासाठी तारण देण्यास समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे. आजही प्रभू येशू ख्रिस्त जे त्याच्याकडे येऊन पाहतात, पश्चातापी अंतःकरणाने स्वतःच्या पापांची जाणीव करून घेऊन प्रभूकडे येतात, त्यांची मध्यस्थीची प्रार्थना ऐकण्यास देव आजही जिवंत आहे. आजही जर एखादा पापी प्रभूकडे आला त्या लुटारू सारखा, तर त्यालाही क्षमा करण्यासाठी देव जिवंत आहे. आणि म्हणून पश्चातापी लुटारूचं तारण झालं, पण मरणानंतर लगेच तो स्वर्गात गेला नाही. भले त्याला प्रभूने सांगितले की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील, परंतु तो लगेच स्वर्गात गेला नाही, कारण येशूने त्याला स्वर्गापेक्षाही अधिक चांगली गोष्ट आणि जागा देऊ केलेली आहे. योहानाचा सुवर्तमान 3रा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, ख्रिस्ताशिवाय स्वर्गात कोणी गेले नाही. आणि म्हणून प्रभूने त्याला सुखलोकाचं आश्वासन दिलेलं आहे. ज्या ठिकाणी सुख आहे, ज्या ठिकाणी मी आता जाणार आहे, त्या ठिकाणी तू आज माझ्याबरोबर असशील. केव्हा म्हटलेलं आहे? कधी आपण याचा विचार केला का? शास्त्रामधील प्रत्येक वचनातील कॉमा, पूर्णविराम याला महत्व आहे. आणि असं म्हटलेलं आहे, ज्या वेळेला या पश्चातापी लुटारूने येशूकडे विनंती केली की जेव्हा तू राज्य अधिकाराने येशील, राजा म्हणून वैभवाने येशील, तेव्हा माझी आठवण कर. याचा अर्थ चोराच्या मनामध्ये, लुटारूच्या मनामध्ये येशूच्या राजवैभवाचं चित्र तो पाहत होता. आणि म्हणून त्याला कनेक्शन करून
ते धरून येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की माझ्या राज्याच्या येण्याची वाट पाहण्या अगोदरच मी तुला सांगतो की तू माझबरोबर सुखलोकात असशील. देवाच्या राज्यात कोण जाणार आहे? शास्त्र जर आपण पाहिलं मत्तयाचं सुवर्तमान 25वा अध्याय आणि 31 ते 34 वचनामध्ये, कोणीही मनुष्य पापी देहाने स्वर्गात जाऊ शकत नाही. प्रत्येकाला पश्चातापाची गरज आहे, प्रत्येकाला बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे, प्रत्येकाला पवित्र आत्म्याच्या दानाने तृप्त होण्याची गरज आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला देवाने ही आयुष्यमान दिलेलं आहे. आणि पश्चाताप करणे, बाप्तिस्मा घेणे, पवित्र आत्म्याची दानं घेणं यासाठी त्या लुटारूकडे वेळच नव्हती. काही क्षणाभरामध्ये तो मरणार होता, अपवाद होता. आणि म्हणून येशूने त्याला म्हटलं, डोंट वरी, घाबरू नकोस, मी तुला खात्रीपूर्वक सांगतो, मी तुला खचित सांगतो की तू आज माझबरोबर सुखलोकात असशील. काही ठिकाणी भाषांतर करणारे असं म्हणतात की जो त्या वचनामध्ये असलेला जो स्वल्प विराम आहे तो चुकीच्या ठिकाणी दिलेला आहे. तो आज नंतर पाहिजे होता. म्हणजे काय, येशू त्या लुटारूला असं म्हणाला, मी तुला आज खात्रीपूर्वक सांगतो की तू माझबरोबर सुखलोकात असशील. अर्थ बदलला की नाही? एक स्वल्प विराम जर आपण इकडून तिकडे पलीकडे टाकला तर तो अर्थ बदलतो. 3 दिवस तो कबरेमध्ये होता. कुठे होता? कबरेमध्ये होता. आणि म्हणून प्रियानो, आम्ही जर शास्त्राचा अभ्यास केला तर आम्हाला असं दिसतं मत्तयाचं सुवर्तमान 12वा अध्याय 40व्या वचनामध्ये आणि स्तोत्रकर्ता 16 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये असं म्हणतो की तू आपल्या अभिषिक्ताला पूजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या शरीराचा सडण्याचा पूजण्याचा अनुभव मिळू देणार नाही. आणि त्याच्या अगोदर प्रभू त्याला उठवणार आहे हे निश्चित होतं प्रियानो. योहानाचं सुवर्तमान 20वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये जेव्हा मरिया येशूच्या जवळ आली तेव्हा मरियाला तो म्हणाला, मला शिवू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. कुठे पिता? देवा कुठे आहे? वर आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या या बोलण्यावरून आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून तो ज्यावेळेस पित्याकडे गेलेला आहे, ज्यावेळेस तो सुखलोकामध्ये गेलेला आहे, त्यावेळेला त्याने असं म्हटलेलं एफिसकरास पत्र 4 अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये, त्याने पाडाव केलेले जे लोक होते ते त्यांना धरून कैद करून आपल्या बरोबर सुखलोकी नेलेला आहे, उच्च स्थानी नेलेला आहे असं सांगण्यात येतं. आणि कदाचित त्या घोळक्यामध्ये या लुटारूचा समावेश झाला असेल. सगळे जे साधू संत प्रभू येशू ख्रिस्ता अगोदर आले आणि मरण पावले त्या संतांच्या मध्ये याची गणना झाली असावी. सुखलोकामध्ये नेशील, हो प्रियानो, हा तो सुखलोक आहे ज्या ठिकाणी देवाचे संत जन त्याची येण्याची वाट पाहत होते. त्यांच्या बरोबर येशू याला घेऊन गेलेला आहे. प्रभूमध्ये विश्वासी जन विसावा पावतात. प्रभूमध्ये मरणारे ते धन्य आहेत, कारण ते झोपी जातात. ही 8 तासाची झोप नाही, तर देवबाप ज्या वेळेला त्यांना बोलावे त्या आज्ञाध्वनीचा आवाज होत असताना, दिव्यदूताच्या आज्ञाध्वनी होत असताना प्रियानो त्या मेलेल्यांना उठवलं जाणार आहे. आणि ते पुनरुत्थान जे आहे त्यामध्ये प्रियानो आम्हाला सहभागी पण घ्यायचं आहे. डोळे आम्ही झाकलेले असणार मरताना, परंतु ज्यावेळेस आम्ही डोळे उघडू त्यावेळेस ख्रिस्ता समोर उभे असणार, नाही का? ख्रिस्ता समोर उभे असणार. हा विश्वास आहे. आणि म्हणून प्रभूमध्ये मरणारे हे प्रभूमध्ये विसावा घेतात, निजदाम झालेले आहेत असं शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्ताला चपराका मारला, त्याची छीतू केली, त्याची थट्टा मस्करी केली, पण त्याने शब्द देखील उच्चारला नाही. पण लुटारू पश्चातापी झाला आणि प्रभूला विनंती करतो हे म्हटल्याबरोबर आणि पाहिल्याबरोबर येशूने आपले मुख उघडले आणि काय म्हणाला त्या चोराकडे वळून, तू आज माझबरोबर सुखलोकात असशील. पश्चाताप करणाऱ्या मनुष्याला पहिलं प्राधान्य स्वर्गात दिले जाते. 99 धार्मिकांपेक्षा जेव्हा एक पापी प्रभूकडे वळतो, काय दिले शास्त्रात, तेव्हा स्वर्गात आनंद होतो. आणि किती मोठा आनंद प्रभूला झाला. मरता क्षणी शेवटचा आत्मा त्याच्या डोळ्यासमोर स्वर्गामध्ये प्रवेश करताना झालेला. किती आशीर्वादित आहे तो लुटारू, नाही का? मरता मरता त्याला तारणारा सापडला आणि मरत असताना डोळे झाकले या पृथ्वीवरती सगळं पाहून, आणि जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा तो सुखरूपी होता. हो, परमेश्वर भग्न आणि अनुतप्त हृदयात तुच्छ लेखत नाही. जे पश्चातापी अंतःकरणाने प्रभूकडे येतात, प्रभू त्यांना धिक्कारत नाही. प्रभू त्यांचा स्वीकार करतो, प्रभू त्यांना कवटाळतो.
प्रभू त्यांना आलिंगन देतो. हो, पश्चातापी झालेल्या मनुष्याबद्दल देवाला आनंद होतो. त्या लुटारूच्या ठिकाणी आपण स्वतःला ठेवून पाहूया. त्या लुटारू प्रमाणे प्रभूकडे आपण कधी पाहिला आहे का? त्या येशूमध्ये आम्ही कधी राजा पाहिला आहे का? त्या येशूमध्ये त्याचं राज्य आपण डोळ्यासमोर उभं केलं आहे का? जर आम्ही असं केलेलं असो तर आमची अवस्था प्रभू आम्हाला दाखवतो. आम्ही किती पापी आहोत याची जाणीव तो करतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आम्हाला पश्चातापी हृदय देतो. आमचं कठीण दगडासारखं असलेलं हृदय तो मांसासारखं मऊ करतो. आम्ही त्या लुटारूप्रमाणे पश्चातापी होतो आणि आमचं जीवन बदलून जातं. हाच लुटारू आम्हाला ही शिकवण देत आहे. आणि प्रभूने वधस्तंभावर असताना त्याची इच्छा पूर्ण केली. त्याला सुखरूप देव केलेला आहे. प्रभू जात असताना देखील सेवा करत होता. मरत असताना देखील त्याने तारणाचा अनुभव लोकांना दिलेला आहे. सर्वांना त्याने ही संधी दिलेली होती, पण त्या लुटारूने संधीचा उपयोग केला. त्याने ही संधी सोडली नाही. त्याने उलट आपल्या सोबत्याला पण मार्गदर्शन केलेलं आहे. अरे आपण करतोय ते चुकीचं आहे, याने काही न करता यालाही सजा मिळाली. म्हणजे त्या पश्चातापी लुटारूने आपल्या दोस्ताला पण सांगितलं की तू बोलतोस ते चूक आहे, याच्याकडे वळ आणि स्वतःच तारण साधून घे. पण नाही, तो कठीण त्याचं हृदय झाला. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेला, मनुष्याचा पुत्र वैभवाने येईल त्यावेळेला, जर जात्यावरती दोघे जणी असतील, एकीला उचललं जाईल, एक खालीच राहील. मग ती तुमची आई असेल, बहीण असेल, ननंद असेल, भाऊजाई असेल, जो कोणी असेल, एक खालीच राहणार. प्रभूने वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण विश्वासामध्ये सगळे सारखे नसतात. आजारी पडल्यावर कोणी म्हणतं देवा बरं करत, कोणी म्हणतं नाही औषधे घेतली तर आम्ही बरे होणार. देवाने औषधं निर्माण केले, डॉक्टर निर्माण. बघण्याचा दृष्टिकोन, समजण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे. या दोन लुटारूंच्या मधून आम्हाला हे शिकायला मिळतं. एक कठीण हृदयाचा होता, तो प्रभूकडे वळला नाही. पण दुसरा जो आहे तो पश्चातापी झाला आणि प्रभूकडे वळला. प्रभूने त्याला गिफ्ट दिलेली आहे, अनंतकालिक जीवनाची देणगी दिलेली आहे. तुम्ही आणि मी अशा प्रकारे त्या देणगीचे भागीदार झालो आहोत का? आम्हाला खात्री आहे का की मी आज जर मेलो तर मी स्वर्गात प्रभूकडे असणार, सुखलोकी मी असणार आहे, प्रभूच्या सानिध्यामध्ये असणार आहे. आणि मग त्याला ती स्वर्गाची देणगी दिल्यावर प्रभू श्री ख्रिस्ताने वधस्तंभाच्या पायथ्याशी असलेल्या स्त्रियांकडे पाहिलं. त्या ठिकाणी अनेक स्त्रियांचा घोळका होता प्रियानो. त्या स्त्रियांच्या मध्ये मार्था होती, मरिया होती, येशूची आई मरिया होती, मरिया मगदलिया होते, अनेक स्त्रिया होत्या प्रियानो. आणि या सगळ्या स्त्रियांच्या मध्ये त्याचं लक्ष आपल्या मातेकडे गेलेलं आहे, ज्या मातेच्या उदरामध्ये प्रभू श्री ख्रिस्त 9 महिने राहिलेला आहे, ज्या मातेच्या हातातून त्याने अन्न पाणी सेवन केलेलं आहे, ज्या मातेची स्तन त्याने चोखली. कोणीतरी म्हटलं ना वचनामध्ये की खरोखर ती धन्य माता आहे जिचे स्तन या तारणाऱ्याने चोखले. त्या मातेकडे त्याचं लक्ष गेलं आणि त्याला हे कळून चुकलं की मी आजपर्यंत जरी मी माझ्या मातेला बाई म्हटलं तरी तिच्या उदरी माझा जन्म झालेला आहे, आणि मी जरी दैवी मनुष्य असलो तरी मी मनुष्य आहे, मनुष्याचा पुत्र आहे. हिच्या उदरातून मी जन्म घेतलेला आहे, हिची काळजी करणं माझं कर्तव्य आहे. मी जरी दैवी स्वभावाचा मनुष्य असलो तरी माझे जे नातले आहेत त्यांची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. आणि येशूने त्या वधस्तंभावर राहून आईची काळजी घेतली आहे. त्याला कळून चुकलं की माझ्यानंतर ही एकाकी पडणार आहे. आणि अशा वेळेला ती माझ्या मरणाने कदाचित व्याकुळ होईल, दुःखी होईल. आणि म्हणून त्याने जीवन असतानाच स्वतःची जागा, जो शिष्य त्याच्यावर अधिक प्रेम करत होता 11 शिष्यांपेक्षा, त्या शिष्याला पुढे आणलेला आहे, त्या योहानाला पुढे आणलेला आहे. आणि मग तो असं म्हणतो, बाई हा पहा तुझा पुत्र. आणि मग योहानाकडे वळून असं म्हणतो, पहा ही तुझी आई. पुढे जास्त काही बोलला नाही येशू. मरियेने समजून घेतलेलं आहे की आता येशूच्या ठिकाणी माझी काळजी घेणारा योहान आहे. आणि योहान देखील कळून चुकलेला आहे की आता येशू हा पुत्र होता, त्याच्या जागी आता मला पुत्र म्हणून मरियेची काळजी घ्यायची आहे. आणि मरेपर्यंत योहानाने येशूच्या आईची काळजी घेतलेली आहे.
7 शब्दापैकी हा तिसरा शब्द योहानाने लिहिलेला आहे. योहानाचं सुवर्तमान 19 अध्याय 26 आणि 27 वचनामध्ये आम्ही वाचतो. अवतीभोवती उभा टाकलेल्या आणि क्रूर झालेल्या लोकांच्या घोळक्यामध्ये मरिया येशू ख्रिस्ताला वधस्तंभाच्या पायथ्याशी रडत असलेली दिसली. आपल्या मुलाला एवढं क्रूर मरण या लोकांनी दिलेलं आहे. त्याने तिला जवळून ओळखलं होतं. त्या मातेला माहित होतं की हा देवाचा पुत्र आहे. अगदी जन्मल्यापासून त्याच्याविषयी जे भविष्यवाणी झाले हे सगळं मरियेने आपल्या अंतःकरणात ठेवलं होतं आणि जाणलं होतं. आणि हे त्याचं मरण पाहून ती दुःखी होती. प्रियानो, तिला लोकांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील 2 अध्यायाच्या 34 आणि 35 वचनामध्ये येशू लहान बाळ असताना मंदिरात गेल्यावर शिमोन संदेशाने जी भविष्यवाणी सांगितली होती ती आठवली असेल. ती भविष्यवाणी अशी होती प्रियानो की त्याची आई मरिया हिला म्हटले, पहा, इस्रायलास बहुतांचे पतन आणि उत्थान यासाठी आणि ज्यांच्या विरुद्ध लोक बोलतील असले चिन्ह होण्यासाठी या तुझ्या मुलाला मुकरर करण्यात आले आहे. आणखी पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावेत म्हणून तुझ्या स्वतःच्या जीवात तलवार घोषून जाईल. स्वतःला यातना वेदना होत असताना देखील येशूचं लक्ष त्याच्या आईकडे होते. तो आता परदेशी चाललेला होता. तो आपल्या मूळच्या ठिकाणी चाललेला होता. आपल्या पित्याकडे पुन्हा चाललेला होता. आणि म्हणून जात असताना ज्या मातेने त्याला जन्म दिला त्या मातेची त्यांनी काळजी घेतलेली आहे. एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये, विरोधी परिस्थितीमध्ये देखील येशूचं लक्ष आपल्या आईकडे होतं. आम्ही आपल्या आई वडिलांची काळजी घेणं गरजेचं आहे, नाही का? आणि हे प्रभूने आम्हाला दाखवून दिलेलं आहे. मी स्वर्गामध्ये जात असताना आता माझी पुन्हा आईशी भेट होणार नाही, परंतु तिने जे मला लहानाचं मोठं केलं, 9 महिने उदरामध्ये बाळगलेलं, माझ्या वडिलांनी सुतारकीचा धंदा करून माझी उपजीविका केलेली आहे, या सगळ्या गोष्टींचं भान येशूला म्हणत असताना देखील होतं. आणि म्हणून त्यावेळेस त्याने वेळात वेळ काढून आपल्या आईला तिसऱ्या पायरीवरती असताना प्रियानो प्राधान्य दिलेलं आहे. शेवटच्या तासामध्ये येशू ख्रिस्ताचं देवाशी असलेलं पिता पुत्राचं नातं अतिशय प्रखरतेने आपल्याला या 7 वाक्यामध्ये पाहायला मिळतं. मोठ्या आदराने येशूने त्याच्या स्वतःच्या आईची काळजी घेतली. काही तासांपूर्वीच त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले होते. यामधून त्याने आम्हाला नम्रतेचा धडा शिकवलेला होता. आणि आता तो वधस्तंभावरती असताना दैहिक स्वर्गीय नात्यांच्या सोबत दैहिक नातं देखील तो विसरला नाही. त्याने तिला वाऱ्यावर सोडले नाही, तर जो तिची काळजी व्यवस्थित घेऊ शकेल अशा आपल्या शिष्याच्या हाती तिला स्वाधीन केलं. येशूला भाऊ नव्हते का? येशूला बहिणी नव्हत्या का? पण त्यांच्यापेक्षा जो त्याच्यावर प्रीती करतो त्याच्या हाती तिला सोपवलेला आहे. खात्री होती त्याला की माझ्या आईचं शेवटपर्यंत पालन पोषण करण्यासाठी हा एकच व्यक्ती लायक आहे. मत्ती सुवर्तमान 22 अध्याय 39 वचनामध्ये लिहिलेलं आहे, जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. जशी स्वतःवर आम्ही प्रीती करतो, स्वतःची काळजी घेतो, पडू नये, धडपडू नये, आजारी पडू नये, तशीच आपण आपल्या शेजाऱ्यांची, आपल्यावर प्रेम करणाऱ्याची आपण काळजी करावी. योहानानेच हे 3रं वाक्य लिहिलेलं आहे, बाकी कुठल्याही सुवर्तमानकारानं लिहिलेलं नाही. का बरं? कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेबद्दल तो लिहित आहे. येशू नंतर 60 वर्षांनी योहानाने हे वाक्य लिहिलेलं आहे. किती वर्षांनी? 60 वर्ष. योहानाचं सुवर्तमान 20 अध्याय का लिहिलेला आहे? 30 आणि 31 वचनामध्ये त्याचा उल्लेख आहे प्रियानो. हे वचन लिहिण्याच्या मागे त्याचा उद्देश हा होता की लोकांनी येशूला स्वीकारावं आणि आपल्या जैविक नातेवाईकांची काळजी घ्यावं. आणि प्रभूपासून हा धडा आम्ही शिकू शकतो का? विरोधात असलेल्या परिस्थितीमध्ये देखील आई वडिलांची काळजी, आई वडिलांच्यावर प्रेम, शिष्यावरती प्रेम, लुटारूला त्याने खात्रीत करून दिलेला आहे, इतरांसाठी त्याने मध्यस्थी केलेली आहे. या सगळ्या गोष्टी आम्हाला काहीतरी शिकवून जातात. आणि म्हणून उत्तम शुक्रवारच्या दिवशी या 7 वाक्यावरती आम्ही का लक्ष केंद्रित करतो? कारण आमच्या तारणाऱ्याने आम्हाला या जगामध्ये कसं राहावं, कसं वागावं हे शिक्षण दिलेलं आहे. आणि प्रभू अशा प्रकारे राहण्यासाठी तुम्हाला आणि मला सहाय्य करो.
आपण प्रार्थना करूया. देव बाप्पा, आम्ही यावेळेला धन्यवाद देतो तुझ्या पुत्राबद्दल, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, ज्याने मरत असताना देखील क्षमा केली. जे त्याला छळ करत होते, दुष्टपणाने त्याला गरजस्तंभावर खेळत होते, त्याची क्षमा मागितली करून टाकली. जो पश्चातापी लुटारू होता त्याला खात्री दिली की तू सुखलोकात असशील, आणि आपल्या आईची आणि आपल्या शिष्याची त्याने काळजी घेतलेली आहे. प्रभू, आम्ही विनंती करतो त्या येशूच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यास आम्हाला उत्साह आहे. येशूच्या नावाने आमेन. चौथं वाक्य जो प्रभू श्री ख्रिस्त बोलला ते अतिशय महत्वाचं आहे. काळजाचा धोका चुकवणारा हा वाक्य आहे. प्रभू श्री ख्रिस्त मोठ्याने म्हणाला, माझ्या देवा तू माझा का त्याग केलास. उद्धटपणे बोलला असं नाही, कारण हा जो का म्हटलेला आहे हा त्यागानंतर आला असता तर उद्धटपणे येशूने देवाला विचारलं असं झालं असतं, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास असं जर विचारलं असतं तर. पण तोच का हा शब्द त्यागाच्या अगोदर आल्यामुळे प्रियानो ती विनंती आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रभूला विवळ होऊन बोललेला आहे, विचारलेला आहे की माझ्या देवा तू माझा का त्याग केलास. बोलताना प्रत्येक शब्द मोजून मापून बोलायचा असं म्हणतात का, त्याचं उत्तर हे आहे. स्वल्प विराम देखील जर त्याची जागा बदलली तर काय होऊ शकतं हे आपण मगाशी पाहिलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक शब्द पवित्र शास्त्रातील अत्यंत मोलाचा आहे. या शब्दाच्या वेळी येशूला वेदना असह्य झालेल्या होत्या. त्याने पहिल्या वाक्यामध्ये क्षमा मागितली होती, दुसऱ्या वाक्यामध्ये त्याने पश्चातापी लुटारूला खात्री दिली होती, तिसऱ्या वाक्यामध्ये त्याने आईची आणि योहानाची काळजी घेतलेली आहे, आणि आता चौथ्या वाक्यामध्ये त्याचं लक्ष स्वतःकडे गेलेलं आहे. पहिल्या 3 वाक्यामध्ये दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण झाल्या आणि पूर्ण केल्या आहेत, आणि या चौथ्या वाक्यामध्ये प्रभू श्री ख्रिस्त स्वतःबद्दल विचार करू लागलेला आहे. या वाक्याला अनेक उपदेशकांनी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. कोणी म्हटलेलं आहे की हे वाक्य म्हणजे उजाड झालेल्या प्रभू श्री ख्रिस्ताचा हा आक्रोश आहे. कोणीतरी असं म्हटलेलं आहे की वाळवंटामधली ही हाक आहे. कोणी म्हटलं हताश झालेला असतानाचा उद्गार आहे. काही असो, पण येशू वधस्तंभावर एकटाच होता. बाजूला 2 लुटारू होते तरी देखील तो माणसांच्या मध्ये एकटाच होता. प्रिया, इतर कोणीही त्याच्या जवळ नव्हते. इतर कोणीही असा एकाकीपणा अनुभवलेला नव्हता जो प्रभू श्री ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती अनुभवला. शिष्य त्याचे निघून गेलेले होते. देवानेही आपले मुख लपवले होते. देवाने देखील त्याच्याकडून आपले पाठ फिरवले होते, कारण पाप हे माणसाला देवापासून कसं विभक्त करतं त्याचं हे चित्र त्या ठिकाणी आम्हाला दिसतं. देवाने सुद्धा येशू ख्रिस्ताकडे पाठ फिरवलेली आहे. या पापाने आदामाला देवापासून वेगळं केलं, हवेला वेगळं केलेलं आहे, देवाच्या सानिध्यापासून दूर फेकले गेलेले आहे. या पापामुळे येशू ख्रिस्ताच्या स्वतःच्या नव्हे तर आमची पापे त्याने घेतल्यामुळे प्रभू श्री ख्रिस्ताकडे देखील देवाने पाठ फिरवलेली आहे. देव किती पवित्र आहे, देवाला पापाचा किती तिटकार आहे याचं उदाहरण म्हणजे प्रभू श्री ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला पाहायला मिळतो. आम्ही सहजपणे पाप करतो, सहजगत्या देवाला बोलून जातो, मला क्षमा कर आणि पाप करतो. पण मला तुम्हाला सांगू द्या, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे, प्रत्येक गोष्टीला संयम आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये देव बापाला देखील सहनशील राहता येतं. पण त्याच वेळेला तो मंद क्रोध आहे, तो न्यायी आहे हे आम्ही विसरता कामा नये. इतक्या भयानक मृत्यूला सामोरे जात असताना प्रभू श्री ख्रिस्ताने पाहिलं की ज्याने त्याला पाठवलेलं होतं, जो त्याच्या सोबत होता इतके वर्ष, प्रत्येक गोष्टीमध्ये ज्याची त्या येशूने आज्ञा पाळली होती, त्या खुद्द देवाने देखील आता या क्षणी पाठ फिरवलेले पाहिल्यावर प्रभू येशू ख्रिस्ताला काय वाटलं असेल मनामध्ये. ज्याच्या जीवावरती तो अधिकार वाणीने चमत्कार करत होता, ज्याच्या आज्ञेप्रमाणे तो या भूतलावरती लोकांच्या गरजा पुरवत होता आणि धिटाईने जीवन जगत होत्या, त्याच देवाने त्याच्याकडे पाठ फिरवलेली आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने त्या स्तोत्र 22 मधलं पहिलं वाक्य बोलून दाखवलेलं आहे. ते भविष्यवाणी येशूच्या या जीवनामध्ये तिथं पूर्ण झालेले आहे. आणि तेच वाक्य येशू ख्रिस्त म्हणाला, माझ्या देवा तू माझा
का त्याग केलास? असा प्रियानो आमचा देव आहे. इतका हा पवित्र देव आहे. आदामाने पाप केल्यावरती आदामाला देवाने म्हटलेला, आदामा तू कुठे आहेस? पण यावेळेला मात्र काल्वरीवरती त्याचा स्वतःचा पुत्र, देवपुत्र त्या वधस्तंभावरती खेळला गेले असताना परमेश्वर स्तब्ध झालेला आहे. निसर्गाने देखील आपली पाठ फिरवलेली आहे. निसर्गाला देखील त्या येशूचा जे अवस्था झालेली आहे वधस्तंभावरती, जे हाल झालेले आहे ते पाहिले नाही आणि म्हणून सूर्याने आपले तोंड झाकले. निसर्ग देखील प्रियानो शर्मेने मान खाली घातलेली आहे. एका निष्पाप निष्कलंक अशा जीवाला वधस्तंभावरती आम्ही ठरवून दिलेला आहे, ज्याची काही चूकच नव्हती, जो आमच्या मदतीसाठी आला होता, जो आम्हाला तारण देण्यासाठी आलेला होता. पण देवाला ठाऊक होते आदाम कुठे आहे हे देवाला ठाऊक होते. पण तरी देखील आदामाला देवाने विचारलं तू कुठे आहे? जेव्हा परमेश्वर आम्हाला प्रश्न विचारतो याचा अर्थ असा आहे की आम्ही देवाच्या त्या प्रश्नातील अर्थ समजून घ्यावा, देवाचं मन आम्ही समजून घ्यावं. आणि म्हणून देव कधी कधी मुद्दाम आम्हाला असे प्रश्न विचारत असतो. येशू ख्रिस्ताने अनेक प्रश्न आपल्या शिष्यांना विचारलेले आहेत. लोक मला काय म्हणून म्हणतात? आणि मग ते शिष्य म्हणाले, कोणी म्हणतो तू एलिया आहेस, कोणी म्हणतो तू इर्मिया आहेस. मग येशूने पाहिलं यांना मला काय म्हणायचं आहे कळलं नाही, तेव्हा तो त्यांना आणखी स्पष्टपणे म्हणतो, तुम्ही मला काय म्हणून ओळखता? प्रश्न विचारण्याच्या मागे आम्ही विचार करावा हे देवाची इच्छा असते. आणि म्हणून देवबाप जेव्हा आम्हाला असे प्रश्न विचारतो तेव्हा आम्ही विचार करावा हे परमेश्वर आमच्याकडून अपेक्षा करत असतो. जेव्हा येशूने पित्याला, देवाला हाक मारली, तू माझा का त्याग केलास? याचा अर्थ हाच होतो की त्या ठिकाणी जे जमा झालेले लोक होते त्यांना कळावं की देवाने देखील तुमच्या पातकांसाठी मी मरण पावलेलं असताना, या वधस्तंभावरती मरण सहन करत असताना माझ्यापासून तोंड फिरवलेलं आहे. तुम्ही जी चूक केलेली आहे ती किती मोठी चूक आहे हे लोकांनी देखील ओळखावं. म्हणून येशू ख्रिस्त मोठ्याने देवाला हाक मारून म्हणतो, पापाने तुमचे डोळे कसे आंधळे केलेले आहेत हे येशू त्या ठिकाणी शिकवू पाहत आहे. पण मी प्रश्न केला की देवाने येशूला हे काम करायलाच, तारणाची योजना पूर्ण करायलाच पाठवलेलं होतं. त्याच्या आज्ञेप्रमाणेच येशूला वधस्तंभी खेळलेला असताना देवाने का पाठ फिरवली, देवाने का त्याग केलेला आहे? कारण प्रियानो देव पवित्र आहे आणि आता येशू ख्रिस्ताने सगळ्यांची पापे स्वतःवर घेतल्यामुळे प्रियानो ते देवाला पाहावे नाही आणि म्हणून त्याने आपले डोळे झाकून घेतलेले आहे. ज्या ठिकाणी मनुष्य आपल्या स्वतःच्या पापांसाठी जाणं गरजेचं होतं, मरणे गरजेचं होतं, त्या पापी मनुष्याचं मरण येशूने स्वतःवर घेतलेलं आहे. म्हणून देवाला दुःख झालेलं आहे, त्याने आपली पाठ फिरवलेली आहे. आमच्या लाभासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभी गेला हे देवाने पाहिलं. यशाचा ग्रंथ 53 अध्याय इतक्यात वाचलेला आहे. 4 आणि 6 वचनामध्ये हे आम्हाला लिहिणारा प्रकर्तेने लिहून आपल्याला कळवत आहे. त्या अंधारामध्ये येशूने काय अनुभवलं प्रियानो? कधी विचार केला का? एकाकीपणाचं दुःख त्याने अनुभवलेलं आहे, जेणेकरून आमच्या जीवनातील एकाकीपणा, नैराश्य निघून जावं. आता आत्महत्या खूप लोक करत आहेत. रोज पान उघडलं वर्तमानपत्राचं किंवा नेट उघडलं तर कुठला तरी हिरो नाही तर हिरोईन नाही तर कोणतरी मरतच आहे. जीव ते आपला देत आहे, आत्महत्या करत आहे. हो प्रियानो, लोक जेव्हा निराश होतात, लोकांना जेव्हा जीवनामध्ये एकाकीपण वाटायला लागतं, आता आपल्याला कोणी सहाय्य करण्यात येणार नाही, त्यावेळेला ते स्वतःचा जीव गमावून बसतात. येशूने ही गोष्ट केलेली नाही. येशूच्या जीवनामधून तो आपल्याला हे शिकवत आहे की जे नैराश्य आहे, हे जे एकाकीपणा आहे, हा जरी भयानक असला तरी त्याच्यावर आम्ही विजय मिळवू शकतो. वी कॅन ओव्हरकम दिस लोनलीनेस. आत्महत्या हा त्यावरचा उपाय नाही. देवाने आम्हाला जन्माला घातलेला आहे, त्या येशूने आमच्यासाठी त्या वधस्तंभावर प्राण अर्पण केलेला आहे. इतकं मौल्यवान निष्कलंक रक्त त्याने सांडलेलं आहे. ते उगाचच नाही प्रियानो. काही क्षणापुरता हा काळ असतो आणि तो नंतर निघून जातो. पण त्याकडे पाहून जर आम्ही घाबरलो आणि स्वतःचा नाश घेतला तर काय झालं? भर दिवसा दुपारी सूर्योदयानंतर 9व्या तासाला म्हणजे 3 वाजता दुपारी प्रियानो अंधार पडलेला आहे. जवळजवळ 6 तास झालेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर खेळलेल्या अवस्थेमध्ये आहे.
पाप किती भयानक असतं याचं चित्र प्रियानो वधस्तंभावरती पाहायला मिळतं. देवाने देखील येशूचा त्याग केला. स्तोत्र 37 आणि 25 मध्ये लिहिलेलं आहे, प्रभू आम्हाला निराधार करत नाही, प्रभू आम्हाला निराश्रित करत नाही, तो आमचं सहाय्य करण्यासाठी धावत येतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त योहानाचा सुवर्तमान 8 अध्याय आणि 29 वचनामध्ये म्हणतो, ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करतो. येशूला माहित होतं की देव जरी माझ्याकडे तोंड फिरवलेलं आहे, जरी त्याने आपली पाठ माझ्याकडे फिरवलेली आहे, तरी देखील काही काळानंतर तो माझ्याकडे पुन्हा पाहणार. येशूला हेही माहित होतं की तो पुन्हा मरणातून त्याला उठवलं जाणार. आणि हा जो आनंद आहे, हा आनंद डोळ्यासमोर ठेवून प्रभू ख्रिस्त वधस्तंभी मरण पत्करण्यासाठी तयार झालेला होता. शास्त्रात लिहिले बरं का. कधी कधी आपल्याला असं एकटे दुखते वाटतं, एकाकीपणा वाटतो. येशूकडे पहा, येशूकडून शिका. ही शिकवण प्रभू आम्हाला देत आहे. येशूने देवाला प्रश्न विचारला, पण देवाने त्याला सोडले नाही. काही येशूने देवाबद्दल गैरसमज केला नाही, देवाला त्याने दोष दिला नाही, देवाच्या प्रेमावर त्याने प्रश्नचिन्ह केलेले नाही. पण तू माझ्यासह असावास ही त्याची इच्छा. या क्षणाला मी सगळ्या जगाचं पाप माझ्यावरती घेतलेलं आहे आणि तू मला मदत करायला हवीस अशी अपेक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने देवाकडे केलेली आहे. पण आमच्या पापामुळे हे दोघे विभक्त झालेले आहेत. आणि म्हणून प्रियानो, परमेश्वर आज हाच प्रश्न आम्हाला विचारत आहे. देवाची मुलं या नात्याने, तो आमचा पिता या नात्याने आम्हाला विचारत आहे, हे माझ्या मुला, हे माझ्या मुली, तू माझा का त्याग केलास? तू माझ्यावरची पहिली प्रीती का सोडलीस? जर प्रश्न हा आमच्या समोर देवाने केला तर आम्ही काय उत्तर देणार आहोत? अंधाराचे 3 तास संपल्यानंतर प्रियानो दुःखाने परमेश्वर भरून आलेला आहे. त्या तळपत्या आणि रखरखत्या उन्हामध्ये रात्रीचं जागरण झालेलं आहे, चौकशा झालेल्या आहेत, 39 फटक्यांचा मार त्याने सहन केलेला आहे, पाठीचा पार खिमा झालेला आहे, चेंदामेंदा झालेली पाठ आहे. ज्याच्याकडे पाहावे तो थट्टा मस्करी करायच्या उद्देशाने येशूकडे पाहत आहे, असं वातावरण तयार झालेलं आहे. आणि या वातावरणामध्ये आणखीन एक भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त धैर्याने वाट पाहत होता. आणि मग त्याला ते भविष्य आठवलं. या स्तोत्राचं पुस्तक 69 स्तोत्र आणि 21 वचनामध्ये लिहिलेलं ते भविष्यवाणी त्याने पूर्ण केले. आणि तो असं म्हणाला, मला तहान लागली आहे, आय एम थर्स्टी. या भूतलावर असताना प्रभू येशू ख्रिस्त या देहामध्ये मनुष्य त्याची एक शेवटची इच्छा पूर्ण करू शकणार होता. त्याला शेवटची एक इच्छा पूर्ण करून त्या येशूची सेवा करण्याचा अधिकार दिलेला होता. पण मनुष्याने तो देखील नाकारला. येशूची सेवा करण्यासाठी कोणी तयार झालं नाही. उलट त्याला पाणी देण्याऐवजी आंब मिश्रित पेय त्याच्या ओठांना चिपकवलेला आहे. जो येशू ख्रिस्त त्या शमरोनी स्त्रीला म्हणाला, मी जे पाणी देईन तो जे कोणी पिईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही. हा जीवनी पाण्याचा झराच सुकलेला आहे. या जीवनी पाण्याच्या झऱ्यालाच तहान लागलेली आहे. पण कोणी मानव काय त्याला पाणी द्यायला तयार नव्हता. तो आम्हासाठी आमच्या सारखा झाला. आता आपण त्या येशू सारखे होण्याची वेळ आहे. मत्तयाचा सुवर्तमान 5 अध्याय 6 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जे धार्मिकतेचे भुकेले आणि तहानले ते धन्य, कारण ते तृप्त होते. असा हा जीवनाचा झरा त्याला तहान लागलेले आहे. आणि कोणी मनुष्य पुढे आला नाही. तहानेने व्याकुळ होऊन प्रभू येशू ख्रिस्त मला तहान लागली आहे. येशू ख्रिस्त लोकांना सेवेची एक आणखी संधी देऊ पाहत होता, परंतु लोकांनी काय त्या संधीचा उपयोग करून घेतला नाही. स्तोत्र 69 आणि 21 मध्ये लिहिलेला आहे, त्यांनी मला तहान भागवण्यास आंब दिली. शेकडो वर्षापूर्वी ही जी होणारी घटना होती ते स्तोत्रकर्ता दावीदाने लिहून ठेवलेली आहे. आमचं संपूर्ण भविष्य देवाला ठाऊक आहे, त्याने लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून जुना करार दर्शवतो की जो छळ सहन करणारा मसीह आहे त्याच्याविषयी भविष्यवाणी स्तोत्रकर्त्याने लिहिलेला आहे. येशूचा छळ झाला तेव्हा ही भविष्यवाणी पूर्ण झाली. येशूचं मरण प्रियानो अपघाती नव्हतं, अचानक नव्हतं, पण पूर्व नियोजित होतं. देवाने ते नेमून ठेवलेलं होतं. त्यासाठी यहूदा इस्करियोतला कामाला लावलं देवाने.
भले त्याच्याद्वारे येशूची धरपकड करून देण्यात आली, पण येशू देवबाप असं म्हणाला की येशूचं वधस्तंभावर जाणं हे तर नियोजित होतं, परंतु ज्याच्यामुळे हे झालं तो मनुष्य त्याला धिक्कार असो. आम्ही प्रभूला धरून देणारे आहोत का, की प्रभूला मिठी मारून त्याच्या सानिध्यात राहणारे आहोत, हा विचार करायचा आहे. आमचं मन, आमचं हृदय हे भक्त आहे का प्रभू समोर? पश्चातापी हृदयाने आम्ही प्रभूकडे येतो का? कारण पश्चातापी हृदयाची पारख परमेश्वर करतो. आमचं अंतःकरण पाहणारा तो प्रभू आहे. आणि म्हणून जसा तो हरवलेल्या मेंढरांना शोधावयास आला, ती कामगिरी त्याने आम्हाला दिलेली आहे. आम्ही जे स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो त्या आम्ही हरवलेल्यांना शोधत आहोत का? ख्रिस्ताकडे लोकांना आणत आहोत का? ख्रिस्ताची ओळख आम्ही लोकांना करून देत आहोत का? पण त्या अगोदर आम्ही येशूवर विश्वास ठेवला, आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे जगत आहोत का, याचा आपण विचार करावा. कारण हरवलेल्यांना शोधायची तहान येशूला लागली होती, ती तुम्हाला आणि मला लागली आहे. आम्ही सुवार्तेचा प्रसार करतो का? केरळमध्ये आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब गेले आणि त्यांनी बायबल मधील एक वचन लोकांना सांगितलं. कुठलं सांगितलं? यहुदा इस्कारियोतने येशू ख्रिस्ताला 30 चांदीच्या शिक्क्यांसाठी धरून दिलं. हो प्रियानो, पैशासाठी मनुष्याला विकण्याचं काम या येशूच्या शिष्यांनी केलेलं आहे, टाळण्याला धरून दिलेलं आहे. आणि आम्ही म्हणूनच मगाशी मी म्हणालो, प्रभूला धरून देणारे आहोत का, की प्रभूसाठी आपला जीव देणारे आम्ही लोक आहोत? याचा सारासार आम्ही विचार करावा. आणि मग ज्या वेळेला त्याने ओळखलं की लोक काही मला तहान लागली म्हणून पाणी देणार नाही, उलट आंब मिश्रित पेय मला दिलेलं आहे की जेणेकरून माझी शुद्ध हरपून जावी, मी बेशुद्ध पडावा आणि पुढची वाक्य अधुरी राहावी, म्हणून येशू ख्रिस्ताने ते आंब मिश्रित पेय देखील चाकलं नाही. आणि मग पूर्ण झाले असे त्याने मोठ्याने आवळी ठोकलेले आहे. सगळं काम आता पूर्ण झालेलं आहे. ज्याच्यासाठी 33.5 वर्षापूर्वी मला देवाने त्या बेथलेहेम गावामध्ये पाठवलं, त्या मरियेच्या उदरी पाठवलं, ज्याने मला 30 वर्ष सांभाळलं आणि 3.5 वर्ष सेवेमध्ये मला देवराज्याची घोषणा करायची जी कामगिरी दिली होती, लोकांच्या पापांची क्षमा मिळावी म्हणून वधस्तंभावरचं क्रूर मरण सहन करण्यासाठी, मृत्युमुखी पडण्यासाठी पाठवलं होतं, ही सगळी कामे आता पूर्ण झालेली आहेत. हे जेव्हा येशूने पाहिलं तेव्हा तो म्हणाला, पूर्ण झाले आहे. कुठला मनुष्य मरताना असं म्हणू शके, पूर्ण झालंय, मला जे करायचं सगळं मी केलंय? त्याला धातूक असते मरताना, पण मी गेल्यावर यांचं काय होईल? काय होत नसतं. जिथे आपण जगायला शिकत असतं, पण जाणाऱ्याची फुकटच चिंता असते, नाही का? प्रभू येशू ख्रिस्ताला काही चिंता नव्हती. त्याने तारणाची योजना पूर्ण केलेली होती. ज्या उद्देशासाठी देवाने त्याला पाठवलं होतं तो उद्देश पूर्ण झालेला होता. आणि म्हणून प्रभू असं मोठ्याने म्हणाला, पूर्ण झाले आहे. क्षमा देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. सुखलोकाचा मार्ग उघडा करण्याचं काम झालेलं आहे. तारणाचं काम पूर्ण झालेलं आहे. स्वतःचं अर्पण करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. स्वर्गी जाण्याचा मार्ग मनुष्यासाठी मोकळा करण्याचं काम झालेलं आहे. आजही परमेश्वर त्याच्याकडे येणाऱ्या लोकांसाठी आनंदी आहे, स्वीकार करण्यासाठी. म्हणून इब्री लोकास पत्र 12 दुसऱ्या वचनामध्ये आम्ही वाचतो, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारे येशू याकडे पाहत असावे. त्या येशू पुढे जो आनंद होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केलेला आहे. येशूला माहित होतं या दुःखानंतर मला आनंद आहे, आणि म्हणून त्याने आनंदाने वधस्तंभाचा स्वीकार केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. आम्ही पृथ्वीवर दिलेलं आमचं काम पूर्ण केलं आहे का, हा विचार करूया. प्रार्थना करू आपण. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, धन्यवाद देतो. पाप किती भयानक आहे हे वधस्तंभाकडे पाहिल्यावरती आम्हाला दिसतं. पापाचा तुला किती तिटकारा आहे हे येशूकडे तू पाठ फिरवलीस, त्याचा त्याग केलास, त्यावरून आम्हाला कळला. प्रभू, आमच्या पातकाची क्षमा व्हावी, आम्ही वाईट जीवनामध्ये पुन्हा जाऊ नये म्हणून येशूने आपला निर्दोष निष्कलंक असं रक्त त्या वधस्तंभावर सांडलं आणि आम्हाला मुक्ती दिली. प्रभू, त्या येशूचा वधस्तंभ आम्ही घेऊन चालावे, त्याचं अनुकरण करावं म्हणून तो आम्हाला कृपा करे. कारण आमचा येशू याच्यात पूर्ण झाले आहे. पृथ्वीवरती येशू ख्रिस्ताचं सर्व कार्य जे
करायचं होतं ते पूर्ण झालेलं आहे असं पाहिल्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने आता जगाचा निरोप घेण्याचं ठरवलेलं आहे. हे बापा, तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवितो, अशा प्रकारे तो बोलला आणि आपला प्राण त्याने सोडलेला आहे. प्रभू येशूचं मरण देखील अद्भुत आहे. जसं त्याचा जन्म अद्भुत आहे, तशा प्रकारे त्याचं मरण देखील अद्भुत आहे. ज्याने स्वतःला छळ करणाऱ्यांच्या हाती स्वाधीन केलं, तो आता स्वतःचा आत्मा त्यांच्या हाती स्वाधीन करत नाही, तर पित्याच्या हाती स्वाधीन करत आहे. कारण या छळ करणाऱ्यांच्या पेक्षा पित्याकडे सुरक्षितता आहे, पित्याकडे विश्रांती आहे, पित्याकडे आधार आहे, त्याच्या हाती प्रेम आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा आत्मा देवाकडे सोपवलेला आहे. प्रभूमध्ये जे विश्वासाने निजदान पावतात, विसावा पावतात, त्यांची आत्मे असे प्रभूकडे जातात. ही शिकवण आम्हाला आहे. म्हणून जे आमच्यामध्ये प्रभूमध्ये विसावा पावतात त्यांच्यासाठी आम्ही रडू नये असं पावलाने लिहिलेलं आहे. तुम्ही आजार असावे अशी आमची इच्छा नाही, कारण प्रभूमध्ये जे विश्राम पावलेले आहेत ते त्यांना पुन्हा प्रभू घेऊन येणार आहे. म्हणजे ते प्रभूकडेच आहेत ना, म्हणून ते प्रभू बरोबर येणार आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या वचनामध्ये ही शिकवण आम्हाला देव केलेली आहे आणि हे एक अनुभव आहे, हे जिवंत उदाहरण स्वतःचे त्याने आमच्या समोर ठेवलेलं आहे की मी जेव्हा मरणार आता त्यावेळेला माझा आत्मा मी देवाकडे सोपवितो, कारण मी देवापासून आलेलो आहे. संपूर्ण जीवनभर त्याने देवाने सांगितलेल्या गोष्टी केलेल्या होत्या, त्याच्या आज्ञेमध्ये येशू ख्रिस्त राहिलेला होता आणि आता मृत्यूमध्ये देखील तो देवाच्या आज्ञा पालन करत आहे, देवाच्या आज्ञेमध्ये आहे. स्वतःला तो देवाच्या हाती सोपवितो आणि या जगाचा निरोप घेत आहे. ज्या पित्याला त्याने म्हटलं की माझ्या देवा तू माझा का त्याग केलास, त्याच पित्याच्या हाती, त्याच देवाच्या हाती तो स्वतःचा आत्मा सोपवित आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो की जी ताटातूट झाली होती पित्याची आणि मुलाची, अंधारामध्ये 3 तासच होती ती काही कायमची ताटातूट नव्हती. पापामुळे आदाम आणि हव्या आणि सर्व मानवजात आणि देवा यांच्यामध्ये जी ताटातूट झालेली आहे ती काही सर्व काळची होऊ नये म्हणून देवाने येशूला पाठवण्याची योजना आखली आणि येशूने येऊन देवबाप आणि मनुष्य यांच्यामध्ये समेट केलेला आहे. प्रभू मरते समय नव्हे तर दररोज देवाच्या सानिध्यात होता आणि तसंच मरत असताना देखील स्वतःला तो प्रभूच्या हाती स्वाधीन करतो, सुरक्षित हातामध्ये तो स्वतःला सोपवित आहे. म्हणून वधस्तंभावरची 7 वाक्य प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या जीवनातील अनुभवाच्या द्वारे आमच्या समोर मांडलेले आहेत. त्याच्या मागे 2 उद्देश होते. एक, आम्हाला समाधान मिळावं आणि दुसरी गोष्ट आहे मृत्यूवर विजय मिळवणे म्हणजे काय हे आम्हाला कळावे. म्हणून प्रभूने वधस्तंभावरून 7 वाक्य बोललेलं आहे. सोपवितो, माझा आत्मा मी तुझ्या हाती सोपवितो, याचा अर्थ असा आहे प्रियानो की येशूने स्वतःची इच्छा व्यक्त केलेली नाहीये. कारण जेव्हा त्याला मृत्यूला सामोरं जायचं वेळ आले त्यावेळेला त्याने स्वतःचा प्राण स्वतः सोडलेला आहे. मरायचं कधी हे देखील अधिकार येशूकडे होता आणि म्हणून योहानाचा सुवर्तमान 10 आणि 18 वचनामध्ये असं म्हणतो की जीव देण्याचा आणि जीव घेण्याचा अधिकार मला आहे. माझ्याकडून तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मी मेल्यानंतर कोणी म्हणू नये की आम्ही येशूला मारला किंवा येशू आमच्यामुळे मेला, तर मी स्वतःहून माझा प्राण सोडत आहे. मी स्वतःहून माझा आत्मा परमेश्वराच्या हाती स्वाधीन करत आहे. येशूच्या हातामध्येच स्वतःचा शेवट होता. आमचे भवितव्य देखील देवाच्याच हातामध्ये आहे. ते कोणी आम्हापासून हिरावून घेऊ शकत नाही. स्तेफनाने देखील येशूप्रमाणे स्वर्ग उघडलेला पाहिला आणि स्तेफनाने देखील येशूप्रमाणे आपला आत्मा देवाच्या हाती सोपवलेला आहे. हे करण्यासाठी माणसाला दिवसभर प्रामाणिक राहावं लागतं. माणसाला आयुष्यभर देवाशी प्रामाणिक राहिल्यानंतर हा अनुभव प्राप्त होऊ शकतो, स्वर्ग उघडलेला पाहू शकतो आणि आपण आपला आत्मा आनंदाने प्रभूच्या हाती सोपवू शकतो. घाबरण्याची काही गरज नाही, कारण येशूला माहित होतं मृत्यू हा त्याचा शेवट नव्हता. यानंतर तो एका नवीन जीवनामध्ये जे त्याचं पूर्वीचं जीवन होतं त्यामध्ये तो प्रवेश करणार होता. तुम्हाला आणि मला जर आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तर मृत्यू हा शेवट नाही आमचा. नवीन जीवनात प्रवेश करण्याची ती एक पहिली पायरी आहे.
आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. जे येशूला स्वीकार करतात, येशूवर विश्वास ठेवतात, ते मेले असले तरी जगतील. त्याचा अर्थच हा आहे, मरण ही एक पायरी आहे जी आम्हाला ओलांडायची आहे आणि ती ओलांडल्यावर आपण सार्वकालिक जीवनात प्रवेश करणार, देवाबरोबर राहणार, कायमचे राहणार आहे. म्हणून योहानाने मुद्दाम लिहून ठेवलेला आहे, देवाने आमच्यावर एवढं प्रेम केलं की त्याने स्वतःचा पुत्र पाठवला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. ही कृपा देवाने आम्हावरती केलेली आहे. आणि म्हणूनच येशूने जगायचं कसं, याच्याबरोबर मरण कसं पत्करायचं हे देखील दिलेलं आहे. देवाने स्वतःचा आत्मा त्याच्या हाती सोपवलेला आहे आणि या प्रकारे देवाने येशू ख्रिस्ताने आपलं पृथ्वीवरचं काम पूर्ण केलेलं आहे. जेव्हा येशूला आम्ही ओळखतो तेव्हा मृत्यू हा आमचा शेवट नाही तर सुरुवात असते. काय असते? सुरुवात असते. आमच्या स्वतःच्या मूळ घरामध्ये प्रवेश करायचा मार्ग मोकळा होतो. जिथून आम्ही आलो त्या ठिकाणी आम्ही पुन्हा जाण्याचा मार्ग खुला केलेला आहे परमेश्वराने. आणि म्हणून येशू असं म्हणाला, मी जातो, पित्याकडे जातो आणि तुम्हासाठी जागा तयार करतो आणि ती जागा तुम्हासाठी एकदा तयार झाली की मी पुन्हा येईन आणि तुम्हाला घेऊन जाईन. का घेऊन जाईन? यासाठी की तुम्ही माझ्या बरोबर सदोदित राहाल. प्रभू आमच्या सानिध्यासाठी भुकेला आणि तहानेला आहे. तुम्ही आणि मी स्वर्गामध्ये येण्याची तो वाट पाहतो. तो आमची तयारी करत आहे. त्या ठिकाणी आम्ही तयार आहोत का? तिकडे जाण्यासाठी आम्ही स्वतःची तयारी करत आहोत का? ही 7 वाक्य फार मोलाची आहेत. कारण योहान सुवर्तमान 6 अध्याय आणि 63व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, मी जी वचने ही तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा आणि जीवन आहे. वधस्तंभावरची 7 वाक्य, वधस्तंभावरची 7 शब्द हे जिवंत देवाचे वचन आहे. हे आम्हाला जीवन देणारं वचन आहे. आणि म्हणून आम्ही फक्त गुडफ्रायडेलाच त्याचा वापर करू नये, उपयोग करू नये किंवा त्यावर विचार करू नये, तर वर्षभर आम्ही यावरती मनन करावं आणि त्याप्रमाणे जीवन जगावे. म्हणजे निश्चितच प्रभूचं वचन आमच्या जीवनात पूर्ण होईल. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. आपण प्रार्थना करूया. प्रभुदेव बापा, आम्ही तुझी स्तुती करीतो. येशू ख्रिस्त या देणगीबद्दल तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. जे 7 वाक्य प्रभू श्री ख्रिस्त मरते समय वधस्तंभावरून बोलला, त्याद्वारे परमेश्वर पित्या आमचे तारण झालेलं आहे. आमचे आध्यात्मिक जीवन प्रगत व्हावं ही त्याची इच्छा होती. आणि म्हणून प्रभू या उत्तम शुक्रवारच्या दिवशी ज्याने आपला प्राण त्या वधस्तंभावर दिला, त्या येशूचे आठवण करून त्याच्या शब्दांचे उजाळणी करून प्रभू आम्ही प्रार्थना करतो, आम्हाला तू संजीवित कर. तुला आवडेल असं जीवन जगण्यासाठी आम्हाला तू मार्गदर्शन. कारण आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे. प्रभूने शिकलेली प्रार्थना एकत्र म्हणून, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे करू. आमची रोजची भाकर आज दे आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला सुरक्षा नको तर आम्हाला संकटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळात तुझीच आहे. आमेन. आपण आशीर्वाद घेऊ. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे म्हणे. देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात प्रीतीत राखो आणि सर्वसमर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हास राहो. आमेन.